हिंगणा तालुक्यातील सुराबर्डी गावात शासकीय जमिनीवर बांधलेल्या घरांना तहसीलदारांनी नोटिसा बजावून घर पाडण्याचे आदेश दिले आहेत। मात्र नागरिकांनी ही नोटीस बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे। प्रशासनानं आम्हाला इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरं दिली आहेत, परंतु आता ती अतिक्रमण असल्याचं सांगून पाडण्याच्या नोटिसा बजावल्या जात आहेत असं म्हणत लोकांनी शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला। नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातील सुराबर्डी हे गाव वडधामना गावाजवळ आहे। तहसीलदारांनी गावातील 3 घरं अतिक्रमण असल्याचं सांगत हे अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावली। मात्र नागरिकांनी ही नोटीस बेकायदेशीर ठरवली आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की प्रशासनानं आम्हाला इंदिरा गांधी आवास योजनेअंतर्गत ही घरं दिली आहे, जिथे आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहोत। आम्हाला जी जागा मिळाली ती आबादी जागा आहे आणि तिथे आम्हाला शासनाने इंदिरा गांधी आवास योजना व राजीव गांधी आवास योजना अंतर्गत घरकुल बांधून दिले आणि आम्ही तिथे आपला संसार मांडला। आणि त्याच्यानंतर जे नितीन एकनाथ शेंद्रे यांनी शेत घेतलं, त्याच्यानंतर ते आम्हाला पैशाच्या जोरावर आम्हाला धमकी देऊन त्यांनी आमच्यावर केस टाकली आणि आमचं घर पाडण्याचा त्यांनी शासनाला निर्णय दिला आणि त्यांनी आमचं काही न ऐकता त्यांनी आम्हाला नोटीस दिला। प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत नागरिक म्हणाले की जर हे घर शेतीच्या जमिनीवर बांधलं गेलं असेल तर ग्रामपंचायत आमच्याकडून कर का वसूल करत आहे। प्रशासनानं या संदर्भात सखोल चौकशी करावी आणि आरोपींवर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी नागरिक करतायत। आमच्याकडून एवढ्या वर्षापासून 60 वर्षापासून घर टॅक्स पावती घर टॅक्स पावती काकारणी याचे सर्वच याचा टॅक्स ग्रामपंचायत घेऊन राहिली आणि ग्रामपंचायतमध्ये गेलो आम्ही, म्हटलं त्यांना तरी त्यांनी आम्हाला नकार दिला। ह्या अधिकार त्याचा नाही शेंद्रेचा काही आणि ग्रामपंचायत हे सपोर्ट काहीच नाही करून राहिले। ग्रामपंचायतमधून पुरे घराचे कागद चोरीला गेलेले आहे। हे शासनानं पहिले कारवाई करावी। सगळ्यात मेन सचिव सरपंच हे कागद देत नाही आहे कोणाचेच घराचे, ते सगळे घुमत आहेत तहसीलमध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊ कोणाकडे जाऊ।